हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटार पनीर। मस्त धाबा स्टाईल आहे। ती कशी बनवायची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मग चला, सर्वात प्रथम आधी आपण ना कढई गरम करायला ठेवूया। त्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया। नंतर कांदा मस्त चांगला एकदम सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना टोमॅटो आपण ॲड करूया। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित सॉफ्ट चांगला भाजून घेतला पाहिजे, चांगला सॉफ्ट झाला पाहिजे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण थोडं आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये, आणि ते पण आपण व्यवस्थित थोडंसं भाजून घेऊया, फ्राय करून घेऊया। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत काजू, मस्त गावचे काजू आहेत, ते आपण त्याच्यामध्ये 7 ते 8 टाकलेत। आणि नंतर आपण कस्तुरी मेथी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे सर्व ॲड करून आपण 2 मिनिटं आपण ते व्यवस्थित भाजून घेऊ। कांदा आणि टोमॅटो आपला चांगला सॉफ्ट झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपल्याला हे मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि तोपर्यंत आपण एक साईडला पनीर फ्राय करून घेऊया। मस्त थोडे हलकेसे आपण फ्राय करून घेऊया पनीर। आणि आपण मिक्सरमध्ये टोमॅटो, कांदा, काजू याची बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे। आणि आपली जी कढई होती ना कांदा टोमॅटोची, तीच पुन्हा गरम करूया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर ॲड करूया, थोडंसं तेल, दोन्ही मिक्स करून घेऊया प्रॉपर एकदम। आणि जी आपण पेस्ट बनवली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। खूप छान सुगंध येतोय। आणि प्रॉपर आपण हे मिक्स करून भाजून घेऊया। चांगलं छान तेल सुटलं पाहिजे त्याला, तेलाची चांगली करा आली पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत 2 चमचे, मस्त कलर आला पाहिजे छान। थोडीशी हळद, थोडासा आपला घरचा गरम मसाला आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, हा खूप टाकणं जरूरी आहे। आणि नंतर आपण पावभाजी मसाला ॲड करणार आहोत। हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। मसाले चांगले व्यवस्थित शिजले पाहिजेत। 2 मिनिटं आपण चांगली उकळी काढून घेऊया। प्रॉपर मिक्स करून घ्यायला पाहिजे आपल्याला ते। वाव, खूप छान सुंदर असा सुगंध येतो, कलर पण किती छान आलाय। आणि आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे दही। आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत। दही प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मी शिमला मिरची ॲड करणार आहे। आणि आपले मटार, शिमला मिरची आणि मटार थोडं आपण शिजून घेऊया। आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे। मी 5 ते 10 मिनिटं मी मटार आणि शिमला मिरची शिजून घेते। आणि त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी पण थोडीशी ॲड केली। आणि तुम्हाला मी बोलली होती पावभाजी मसाला, वाव, पावभाजी मसाल्याने खूप वेगळी टेस्ट येते। प्रॉपर मिक्स करून झालं ना, एक उकळी आली ना, मटार आपले थोडे शिजले ना, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे। बघा मस्त उकळी पण आले। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे। 5 मिनिटं ढाकण ठेवून आपल्याला उकळी काढायची आहे। आणि आपलं मटार पनीर बघा तुम्ही पाहू शकता रेडी झालंय। खूप कलर पण खूप छान आलाय आणि दिसायला पण खूप छान आणि टेस्टी लागतंय। हे बघा पूर्ण प्रॉपर कलर पण खूप छान आलाय। किती सुंदर आणि एकदम छान, खूप। आणि भाकरी किंवा रोटी सोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।